हॅलो व्ह्युअर्स, कॉम्प्रिहेन्शन क्लासमध्ये तुमचे मनस्वी स्वागत. इंग्रजी भाषा अभ्यासताना समजून घेताना सारख्याच भासणाऱ्या शब्दाविषयी आपण चर्चा करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण अल्युजन व इल्युजन या शब्दामधील फरक लक्षात घेतला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅक्रो व मायक्रो या दोन शब्दामधील फरक लक्षात घेणार आहोत. MACRO मॅक्रो म्हणजे दीर्घ किंवा गुरु, अफाट या अर्थाने मॅक्रो या शब्दाचा वापर होतो. मॅक्रोपासून मॅक्रोकॉझम अफाट विश्व हा शब्द बनला आहे. त्याप्रमाणे मॅक्रो इकॉनॉमिक्स स्थूल अर्थशास्त्र हा शब्दसुद्धा बनला आहे. यालाच समग्रलक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. समग्रलक्षी अर्थशास्त्रात पातळीवरील समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. तर दुसरा शब्द MICRO मायक्रो म्हणजे अत्यंत लहान, थोडा या अर्थाने मायक्रोचा अर्थ होतो. फॉर एक्झाम्पल, मायक्रोपासून मायक्रोब सूक्ष्म जंतू, सूक्ष्म वनस्पती हा शब्द बनला आहे. मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्र. मायक्रोमीटर म्हणजे सूक्ष्म अंतर मोजण्याचे साधन. मायक्रोपासून मायक्रोवेव्ह हा शब्द बनला आहे. मायक्रोवेव्ह म्हणजे अतिलघु रेडिओ लहरी. मायक्रोस्कोपिक म्हणजे अत्यंत सूक्ष्म. त्याचबरोबर मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्र हा शब्दसुद्धा मायक्रोपासून बनलेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा. थँक्यू व्हेरी मच वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.